स्थापना झाली म्हणून हिचं गावाला माहीत झालं. हिचं नाव पिंगळी काय असं होतं. त्याच्यावर पिंगळादेवी होतं. त्याच्यावर गावाचं नाव पिंगळी पडलं. मध्ये आहे पिंगळा नावानं ग्रंथ आहे. थोडी हे झाली ती काहीतरी चूक झाली होती तर गावाला सगळ्या गावाला एक गॅस्टर झालता. नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण पिंगळाई या देवीची जत्रा पिंगळी येथे आहे आणि हे पिंगळी गाव नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील एक हदगावपासून काहीच अंतरावर असलेलं एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये एक छोटीशी जत्रा भरते आणि या जत्रेमध्ये बरेचसे आजूबाजूच्या खेड्यातील लोक या ठिकाणी या जत्रेला येतात. तर आपण या जत्रेचं संपूर्ण अन्वेषण करणार आहोत आणि या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आजच्या दिवशी या ठिकाणी जत्रेमध्ये शंकरपट पण या ठिकाणी होते. तर आपण मंदिराकडे जाणार आहोत आणि मी तुम्हाला या जत्रेमध्ये सर्व जत्रेचं अन्वेषण करून दाखवणार आहे. या जत्रेमध्ये कोण कोण आलेत आणि या देवीचं पण आपण दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. या जत्रेमध्ये बरेच काही हॉटेल लागतात आणि इतर भांड्याचे आणि इतरही दुकान या ठिकाणी लोक आपले आपले प्रतिष्ठान या ठिकाणी घेऊन येतात. भैया, जत्रेमध्ये किती दिवसापासून येतो? मी म्हणजे जेव्हापासून कळते तेव्हापासून येतो. कोण्या गावचा आहे? याच गावचा. पिंगळीचाच आहे. तुझं नाव काय? सागर. सागर. मग इथं आल्याच्या नंतर तुला कसं वाटते? आनंद वाटते. इथं काय काय खेळ तू आल्याच्या नंतर? ते जंपिंग मिकी माऊस. किती रुपये घेऊन आलता घरून? घरून 240 रुपये. असं सगळे उडवली? सगळे पैसे उडवले की हात? असं का? मग काय गोडधोड पण खाल्ला असतील ना? खाल्ली ना बालुशाही. असं का? आणि इथं बरं. दुसरं काय अजून? दुसरं काय नाही. पापडी खाली, खिचडी खाली, बदाम शेक पिला. मग तू रोज या जत्रेमध्ये येत असतील? रोज जत्रेमध्ये येऊन सांग, रोजच पैसे घरून घेऊन येतो काय? दररोज घेऊन येतो. आता जरा चांगली बस जरा जास्त घेऊन. भैया, तुझं नाव सांग. उज्ज्वल रविदास पवार. गाव? पिंगळी. पिंगळी. काय काय खरेदी केली जत्रेमध्ये? हे हेलिकॉप्टर आणि ज्यूस. मग घरून पैसे किती घेऊन आलता? 200 रुपये. उडविले सगळे? उद्या अजून जत्रा असेल ना? उद्या अजून येशील ना?
पिंगळाई देवीच्या मंदिरात जात आहोत. तर आता आपण पिंगळाई या देवीच्या मंदिरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी पुजारी पण आहेत. आपण त्यांची या देवीविषयी माहिती घेणार आहोत पुजाऱ्याकडून आणि इथलं या जत्रेचं महत्त्व, या देवीचं महत्त्व त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत आणि किती वर्षापासून ही जत्रा भरते आणि कशा प्रकारे भरते ते पण त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. इकडं पाठीमागे पण एक देवी आहे आणि आपण पाठीमागच्या देवीकडे जात आहोत. तर हे बघा, ही एक देवी आहे. ही या मंदिरातील जुनी मूर्ती आहे आणि जे नवी मूर्ती आहे ते समोर बसविण्यात आली आहे. पुरातन काळापासून ही मूर्ती आहे. नमस्कार काकासाहेब. काकासाहेब, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या, तुमचं नाव सांगा. माझं नाव भुजंगराव किशनराव ठाकरे. इथलेच पिंगळीच गाव आहे ना हे गाव इथलंच होय. आपल्याच गावात यात्रा भरते. या मंदिराचे मेन पुजारी तुम्ही का? मेन पूजर सर्व गाव करते. आता आम्ही थोडं जास्त लक्ष देतो. बरं, म्हणजे सर्व मिळून गाव इथले सर्व व्यवस्था करते. तर तुम्ही आता इथे कोण्या मुख्य पदावर आहात की काय, असं काही नाही? जत्रेनिमित्त तुम्ही तुमचं योगदान जत्रेनिमित्त आपण आपले सहकार्य करतो. आपल्या वावरात आहे देवस्थान, म्हणजे हे तुमच्या वावरात देवस्थान आहे. तर काका, या देवीविषयी आम्हाला माहिती सांगा. म्हणजे किती दिवसापासून या देवीचं? देवीला खूप दिवस झाले. म्हणजे किती पिढ्या झाल्या असतील अंदाजा? 2 पिढ्या झाल्या. 2-3 पिढ्या झाल्या. म्हणजे तुमच्या पूर्वजांनी सांगितलं 2 पिढ्या झाल्या म्हणून. त्याच्या अगोदर पासूनही आहे. पहिले इथे साधं झोपडं होतं. बरं. झोपड्याचे टाकली पत्र. पत्राचं झालं स्लॅब. बरं. मग वाढत गेली. 20-22 वर्ष झाली तिथं यात्राला. बरं. म्हणजे ही जत्रा किती वर्षापासून भरते? 20-22 वर्ष झाली. 22 वर्षापासून जत्रा भरते. तर हे जत्रा बऱ्याच मोठ्या प्रमाणात भरत असेल. म्हणजे खेडोपाड्यातली गारगावान, दर्याबाई, केदारनाथ, लिमटोक दररोज प्रत्येक गावची येतात. बरं. तर हे किती दिवस जत्रा राहते? 3 दिवस झाले. 3 दिवस. काल सवासणी झाल्या. सगळ्या गावाला भंडारा राहते. सवासणीमध्ये काय काय असते कार्यक्रम? पुरणपोळी, भाजी, भजी, पूर्ण आणून मायला निवत आणतात गावातले लोक. आणि सर्व गावाला जेवाय असते. पूर्ण ती घरोघर पोळ्या. पुरणपोळी यात्रे करू. बाहेरची जे लोक आली महाप्रसाद वाटायचा. त्याला प्रसाद वाटायचा. जेवढी जत्रा येऊ तेवढ्याला पुरी होऊन एवढी उरली पाहिजे. तर हे काल सवासणीची पुरणपोळी जेवण्यासाठी केली होती आणि हे स्वयंपाक काल सर्वांना जेव घालून पूर्ण हा एवढा उरलेला आहे. तर या ठिकाणी या मंदिराची सेवा करण्यासाठी येथील पिंगळी गावचे सर्वच नागरिक या ठिकाणी या मंदिरात येतात आणि या मंदिरात आपल्याच्यानं जसं घडेल तशी या मंदिराची सेवा करतात. नवमीला
शंकरपटाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि शंकरपटाच्या ठिकाणी इथली जे नियोजित टीम आहे ते टीमकडे आपण त्यांची मनोगत घेणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत की या ठिकाणी जे बैलजोड्या येतात आणि शेतकरी बऱ्याच मोठ्या हौसेने आपल्या बैलांना या ठिकाणी शंकरपटावर आणतात आणि या ठिकाणी शंकरपट हा एक महाराष्ट्राचा आगळा वेगळा खेळ या ठिकाणी सादर होतो. तर खरंच हे शंकरपट बऱ्याच जत्रेमध्ये होत होते, पण आता हा शंकरपट बऱ्याच शेतकऱ्याकडे बैल कमी झाल्यामुळं हा शंकरपट महाराष्ट्रातून लुप्त होत चाललेला आहे. तरी महाराष्ट्राची संस्कृती या पिंगळाई देवीच्या जत्रेनिमित्त या ठिकाणी पिंगळी या गावी ही जपल्या जाते. तर या ठिकाणची जी टीम आहे त्या टीमची आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार साहेब. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. माझं नाव श्याम राठोड, शंकरपट घड्याळ चालक. शंकरपट घड्याळ चालक. बरं, तुम्ही किती दिवसापासून हा शंकरपटाचं नियोजन करता या जत्रेनिमित्त? इथं या यात्रेत बंदी हटली तेव्हापासून हे 4-5 वर्ष आहे. सलग या ठिकाणी या शंकरपटाचं आयोजन असते. बरं, तर किती दिवसापासून शंकरपट म्हणजे पहिले होते का शंकरपट? बंदीच्या अगोदर हे जवळपास 100 वर्षापासून जुनी परंपरा या गावात चालत आलेली आहे. हा शेतकरी राजाचा सोहळा दरवर्षी या ठिकाणी आमची माता पिंगळा देवी याच्या यात्रेनिमित्त आयोजित केला जातो. तर बंदी कशामुळे आली होती? बंदी काय, हे आपले पशु जे असतात समजा पशु सेवा करणारे त्यांना हे पहिले बंदीच्या काळात लोक पुराणी फिरी करंट फिरंडा असे अकृत्य वागायचे बैलासोबत. त्यामुळं शासनाने याच्यावर बंदी आणली होती. पण शंकरपट प्रेमीच्या सर्वांच्या मेहनतीनं हा पुन्हा बंदी निघालेली आहे. 4 वर्ष झाले हा रितसर ज्या शासनाने नियम आणलेले आहेत त्या नियमानुसार पटाचं आयोजन चालू आहे आणि शंकरपट सुद्धा सुरळीत रितसर चालू आहे. म्हणजे आता जे पहिले कुराण्या वगैरे जे टोचण्याचे होते ते बैलाला ते आता या जत्रेमध्ये म्हणजे शेतकरी असे घेऊन येत नाहीत काही नाही, काहीच घेऊन म्हणजे. आणि ही फार जुनी संस्कृती आहे. तर त्या संस्कृती तुम्ही जपल्यामुळं पुन्हा एकदा तुमचं मी या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि असंच तुम्ही ही संस्कृती जपत राहावी हीच तुम्हाला मी पुढील कार्यास तुमच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. काय हरकत नाही. एवढाच खेळ राहिलेला आहे. एमपी भंडारामध्ये या माणसाला बुवा म्हणून याची ओळख आहे, ख्याती आहे आणि महाराष्ट्र केसरी धुरकरी म्हणून संबोधले जातात. क्या बात आहे. काकासाहेब नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. मी शेषराव श्रावण शिल्दार, मुक्काम पोस्ट पिंगळी. तर तुमचा मुख्य व्यवसाय काय आहे? माझा मुख्य व्यवसाय शेती करतो. मेन धंदा हे बैल हाकलायचा सवार. असं आज कम से कम 30 वर्षापासून शंकरपट हाकलतो. बरं, तर तुम्ही कुठे कुठे गेले होते शंकरपटासाठी? खूप मध्य प्रदेश, इकडे पुणे, भंडारा सर्व फिरत असतो. असं का? त्यामध्ये बक्षीस वगैरे बऱ्याच ठिकाणून घेऊन आले. बक्षीस देतात, टक्केवारीनं 10% पैसे मिळतात. बरोबर. हो, बैलवाले पैसे देतात. अशी चालर चिल्लर बैल आणली ते 500, 1000 असे जातात. त्याच्यावर आपलं सहकुटुंब परिवार चालतो. ओके, धन्यवाद. महाराष्ट्रात असं कोणतंच गाव नाही तिथं शेलार मामाचं नाव नाही. क्या बात आहे. धन्यवाद. स्टॉपवॉच म्हणू शकतो. या ठिकाणी बैलाचं पळण्याचं जे मोजमाप आहे की बैल किती सेकंदात पळतात, कसे पळतात हे मोजायचं काम ही घड्याळ करत असते. मायक्रो सेकंदामध्ये याचं बनवलेलं असते. म्हणजे जेव्हा शर्तीला उभे राहतात तेव्हा हे टाइम सुरू झाला आणि पळाल्याच्या नंतर समाप्ती याची कुठं असते? म्हणजे 90 मीटरचं अंतर आहे. आता उदाहरण 90 मीटरचं अंतर आहे. 90 मीटरच्या पेंड्यामध्ये म्हणजे बुडामध्ये तिथे एक धागा बांधलेला असतो, तिथे एक बटन असते. ते धागा तुटला म्हणजे बटन मधात पडते, म्हणजे घडी चालू होते. स्टार्ट पॉइंट ते, आणि हा धागा तुटला म्हणजे घडी बंद होते. स्टॉप पॉइंट हे इथं, हे बटन तुटला, धागा तुटला, बटन मधात पडलं, घडी बंद झाली, तिथून चालू झाली. मग त्या वेळेमध्ये किती सेकंदात बैल पळाला हे मोजण्याचं काम करतो. ओके, धन्यवाद.
शंकरपटाची हे गाडी हाकणार शेषरावजी शेलार साहेब दुसऱ्या गाडीकडे जात आहेत. नमस्कार काका साहेब. हे आता जे जोडी पळाली ते तुमचीच आहे का? आमचीच आहे. तर हे बैल म्हणजे दोन्ही बैल तुमचेच आहेत की काय? दोन दुसऱ्याचा एक आहे, आमचा एक आहे बैल. दुसऱ्याचा एक बैल आहे. कोरड्याचा एक आहे आणि आमचा पावडा. शंकरपटावर तुम्ही बैल किती दिवसापासून आणता? आम्ही आता 25-30 वर्षापासून 25-30 वर्षापासून. हे तुमचा एक छंद आहे शेतकऱ्याचा. हा. तर या बैलाची सोय कशाप्रमाणे करता तुम्ही? बैलाची आता काय त्याला आपला पौष्टिक खुराक द्यायचा, दूध पाजवायचं, काही काजू बदाम. आणि याला काय शेतीत कामं वगैरे लावता? शेतीमध्ये काही कामाला नाही, याच्यामध्ये फक्त छकडीसाठी, फक्त शंकरपटासाठी. शंकरपटासाठी. धन्यवाद. काकासाहेब तुमचा बैल किती सेकंदात पळाला म्हणजे आता पळाला म्हणजे आमचा 6 सेकंद 71 पॉईंट. 6 सेकंद 71 पॉईंट मध्ये. बरं धन्यवाद. उद्या फायनल असेल ना? फायनल आहे. फायनलला घेऊन येत असेल ना? घेऊन येणार बैल. ओके. नमस्कार पाटील. पाटील तुमचं नाव सांगा सर्वप्रथम परिचय. संजय बापराव जाधव. गाव? बोरगाव. बोरगाव. या ठिकाणी तुम्ही बैल घेऊन कशासाठी आलते? शंकरपट शर्यतीसाठी. शंकरपट शर्यतीसाठी. परत त्या बैलाची व्यवस्था म्हणजे कसं शेतातले काम लावता की त्यांना? हा. त्यांना काय काय सोय करता म्हणजे बैलाची? बैलाची दूध, हा, मकाचा भरडा, डाळ आणि त्यांना बाकी इतर शेतामधलं कोणतंही काम लावता? कोणतंच काम नाही. फक्त शर्यतीसाठी शंकरपटासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.